भाजपमधील जी नेतृत्व करणारा माणूस आहे माळशिरस तालुक्यातला, तीच मुळात अतृप्त आत्मा आहे. आणि त्याच्या मागची कार्यकर्ते जी ती अतृप्त आहेत, अतृप्त ह्या आत्मा आहेत. हे भटकतात, इथं मिळेल तिथं मिळेल, तिथं मिळेल इथं मिळेल, काही मिळणार नाही. खासदार साहेब आमदार साहेबांनी ज्या दिवशी फॉर्म भरायची शेवटची मुदत ते सांगितलं सापडा साप, तीच विषय होणार ना. त्याच्या समोर उभा राहून तुम्हाला सांगतो. नमस्कार, टॉक 18 मराठी, महर्षी डिजिटल आणि महापर्व न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आता आपण जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने मोजे बांगर्डे येथे आहोत. इथं नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित आहोत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांच्या गावामध्ये निवडणुकीचं वातावरण कसं आहे. नमस्कार. नमस्कार. काय निवडणुका 2017 पासून झाल्या नव्हत्या, आता पंचायत समितीच्या निवडणुका होत आहेत, कसं एकूण वातावरण आहे? सुरुवातीला माझी ओळख करून देतो. मी अशोक दडस सर, माजी सरपंच, ग्रामपंचायत बांगर्डे. या ठिकाणी बांगर्डे गावचं मतदान, जिल्हा परिषदेचं मतदान, दोन्ही मतदान जवळजवळ तुतारी या चिन्हासाठी 80 ते 90% होणार आहे. याची आम्ही सर्व गावकऱ्याच्या वतीने तुम्हाला ग्वाही देतो किंवा आश्वासन देतो. काय कारण? खरं तर एकूणच राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे. गेल्या टर्मला इथंही माझे आमदार रामभाऊ सातपुते होतं, त्यांच्या माध्यमातून कामं झालीत असं ते म्हणतायत. मग एक तर राष्ट्रवादीचं सरकार नाही आणि मग तुम्ही कोणत्या आशेवर, म्हणजे गावाला निधी वगैरे भारतीय जनता पार्टीनं दिला नाही का, किंवा महाविकास आघाडीच्या माध्यमातून तुम्हाला निधी मिळाला आहे, काय सांगाल? सुरुवातीला तुम्हाला सांगतो, आमचं गाव स्वाभिमानी गाव आहे. आमचा तालुका स्वाभिमानी आहे. सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटलापासून ते आत्तापर्यंत उत्तम जानकरापर्यंत जेवढे आमदार झाले, जेवढे खासदार झाले, त्यासाठी आम्ही लीड दिलेला आहे. आणि स्वाभिमानी गाव आहे. आम्हाला काही जरी विकास काम नाही दिलं तरी आमचा स्वाभिमान आम्ही गमवत नाही. लाडकी बहीण योजना, आता आमच्या संघ एकनाथ शिंदे आहेत, स्वर्गीय अजितदादा आमच्यासोबत आहेत, आठवले गट आहे, इतर सर्व गट आमच्यासोबत, काँग्रेस आहे, सगळं गट आमच्यासोबत आहेत. त्यामुळे निश्चितपणाने आम्हाला विकास हा निधी काय कुणाच्या बापाचा नाही, कोणाच्या खिशातला नाही, हा आमचाच निधी आहे. आम्ही हक्काने आणणार, कारण आमचे नेतृत्व असं आहे, सक्षम नेतृत्व आमच्याकडे. आदरणीय उपमुख्यमंत्री विजयदादा असतील तर सर्व लोक आमच्याकडे स्वाभिमान असल्यामुळे आम्ही निधीला किंवा कोणाच्या धमक्याला घाबरणारी माणसं नाही. आम्ही निश्चितपणाने तुतारी या चिन्हालाच लीड देणार आहोत. खरं तर बांगर्डे या गावामध्ये एकूण किती मतदान आहे? 1665 मतदान आहे. त्यापैकी 1500-1550 मतदान पोल होतं. काय इथं आता समोर पण आता तुम्ही म्हणताय महाविकास आघाडीला आणि मित्र पक्षाला मतदान करणार, समोरही भारतीय जनता पार्टीचा उमेदवार असणार आहे. काय त्याचं तुम्हाला आव्हान वगैरे असणार आहे इथल्या गावात? आम्हाला बिलकुल आव्हान नाही, काहीच नाही. आम्ही सर्व जाती धर्माचे लोक एकत्र आहोत. आम्ही कुठेही बाकी आमच्यापासून कोणीही जाणार नाही याची तुम्हाला खात्री देतो. माळशिरस तुम्ही भाजपला विरोध म्हणून करणार आहात का तुतारी मोहिते पाटलावर प्रेम म्हणून करणार आहे? आम्ही मोहिते पाटील प्रेमी, जानकर प्रेमी आहे. आम्ही त्यांनी दगड जरी दिला तरी आम्ही त्यांनाच मतदान करतो. पण माळशिरस तालुक्यामध्ये दुसऱ्या बाजूला अशी परिस्थिती आहे की भारतीय जनता पार्टीमध्ये माळशिरस तालुक्यातल्या गावागावामधून प्रवेश सोहळे होतात, त्याबद्दल काय सांगणार? प्रवेश आश्वासन देणे, तुम्हाला हे देतो ते देतो, माझेवर संबंध आहेत, टेम्पो भरून गमजी वाटलं असतील त्यांना, त्याचा काय सुद्धा उपयोग नाही तुम्हाला सांगतो. काय आता माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार परवा भाईसाहेब म्हणाले की 9-18 सुपडा साप, मग असं काय ठरवलं? आणि निश्चितपणाने ते ठरलेलं आहे आणि तेच होणार. तुम्हाला येणाऱ्या 6 तारखेला ते दिसेलच. परंतु आता इथंच तुमच्या वरच्या भागामध्ये माझे आमदार सातपुतेंच्या सौभाग्यवती संस्कृताई सातपुते पण झेडपीसाठी उभा आहेत, काय सांगाल त्याबद्दल? त्या ठिकाणी तुम्हाला मी मगाशीच सांगितलं, संपूर्ण तालुका आमचा स्वाभिमानी आहे. निश्चितपणाने तिथे जीवन भया जानकरच हेच निवडून येणार आणि अर्जुन सिंह मोहिते पाटील आहेत आणि दुसरे खिलारी उमेदवार आहेत, तेच आमचे बहुमताने निवडून येणार आणि निश्चितपणे तुम्हाला सांगतो. धन्यवाद. काय सांगाल आता निवडणुकीचं वारं लागलेलं आहे माळशिरस तालुक्याच्या राजकीय परिस्थिती बघत आहात. महायुतीमधले पक्ष बाजूला जाऊन महाविकास आघाडीमध्ये दाखल झालेले, त्यामध्ये शिवसेना
एकनाथ शिंदे साहेबांची आहे, स्वर्गीय अजयदादांची राष्ट्रवादी आहे, आठवले साहेबांचा रिपब्लिकन पक्ष आहे. हे खरं तर भाजपापासून माळशिरस तालुक्यातून बाजूला गेले आणि तुमच्या महाविकास आघाडी बरोबर आल्याने त्याचा कितपत फायदा होईल? 100% फायदाच होणार आहे. आणि माळशिरस तालुका हा नेहमी मोहिते पाटील आणि जानकराच्या विचारावर चालणारा तालुका आहे. इथं कुठला पक्ष आला गेला काय त्याला काय फारसं महत्त्व नाही, पण मोहिते पाटील आणि जानकर ज्या बाजूला असतील त्या बाजूचा नेहमीच विजय असतो. तुमच्या माझे आमदार रामभाऊ सातपुते होते, त्यांचा निधी किती प्रमाणात तुमच्या गावामध्ये आलेला आहे? त्यांचा निधी काय असा फारसा आमच्या गावाला मिळालेला नाही, पण जे काय पूर्वी विकास कामं झाले ते विजयदादाच्या माध्यमातूनच झालेले आहेत पूर्वीचे. आणि आता चालू जानकर साहेबाच्या ह्याच्यातून काही निधी आम्हाला तर सध्या पण भेटलेला आहे. आता पाठीमागं महापालिकाच्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये आपण सोशल मीडियावर बघितलं EVM मशीनचा मुद्दा समोर येतोय. तुमच्या शेजारी गाव मारकडवाडी तिथेही आमदारांच्या माध्यमातून तिथे एक मोठा लढा उभा राहिला होता. काय सांगता आता तुमचं जर मतामध्ये जर काय हेराफेर झाली तर तुमची भूमिका काय असणार आहे भविष्यातली? सर्वसामान्य माणसाला आपण दिलेलं मत जे आहे ते कोणाला दिलं हे समजणं महत्त्वाचं आहे. जर ते समजत नसेल तर ते मत संशयाच्या भोवऱ्यात सापडतं. काय आपला परिचय काय? मी किरण मोहन चव्हाण, चव्हाणवाडी बांगर्डे. काय आता तालुक्यामध्ये निवडणुकीचं वातावरण चालू झालेलं आहे, अगदी रणधुमाळी चालू झालेली आहे. आता उद्या तुमच्या गावाचं आणि तालुक्याचं एकूण वातावरण कसं आहे? वातावरण तसं बघितलं तर मोहिते पाटील आणि उत्तमराव जानकर साहेब यांच्याच पाठीशी आहे आणि त्यांच्याच पूर्ण पाठीशी हा तालुका पहिल्यापासून उभा राहिला, गेली 70 वर्षापासून त्यासुद्धा उभा राहतो आहे. काय पण पाठीमागं एवढं राहण्याची कारणं काय आहेत? किती निधी दिला, किती विकासाची कामं त्यांच्या माध्यमातून झाली? विकासाची कामं थोड्याफार प्रमाणात जास्त झाली असतील किंवा कमी झाली असतील, पण हा तालुका एकसंघ आहे पहिल्यापासून. इथला जो जागृत मतदार आहे हा पहिल्यापासून स्वाभिमानी राहिलेला आहे आणि या स्वाभिमानी जनतेनं कधीही वाईट विचार वृत्तीला कधीही पाठबळ दिलेलं नाही. त्यामुळं हा तालुका जो आहे तो एकसंघ राहून उत्तमराव जानकर आणि मोहिते पाटलांच्या एक चांगल्या भूमिकेच्या पाठीमागं उभा राहिलेला आहे. नक्कीच, परंतु पाठीमागच्या काळामध्ये आत्ताचे विद्यमान आमदार उत्तमराव जानकर एका बाजूला होते, मोहिते पाटील एका बाजूला होते. टीका टिप्पणी आपल्या तालुक्यानं बघितली, पण अलीकडच्या काळामध्ये माझे आमदार रामभाऊ सातपुते याच्या माध्यमातून पाठीमागच्या काळामध्ये ज्या टीका टिप्पणी झाल्या, आता तुम्ही स्वाभिमानाची गोष्ट बोलला म्हणून ते खरं तर माळशिरस तालुक्याच्या संस्कृतीला विचारायला ते शोभेस आहे का? अजिबात नाही, कारण गेली 35 वर्ष उत्तमराव जानकर आणि मोहिते पाटील हे संघर्षाचं वातावरण एवढं विरोध होतं, पण या खालच्या पातळीवर कधी वातावरण या तालुक्यात झालेलं नाही. पण आता जे हे 2 वर्षात जे काय वातावरण झालं आहे हा एक तालुका विचारानं भरकटण्याकडे चाललेला आहे आणि तरुण पिढी पूर्णपणे बरबाद होण्याच्या मार्गावर आहे. काय राहील माळशिरस तालुक्याचा जिल्हा परिषदेचा 9 गटाचा आणि 18 पंचायत समितीचा गणाचा निकाल एकूण कसा असेल? निकाल तसं सांगितलं आहे खासदार साहेबांनी त्या दिवशी सांगितलं आहे, सुपडा साप. तुमच्या गावामध्ये कल कुणाकडे आहे? माझा परिचय प्रथमतः मी बांगर्डे गावचा माजी सरपंच शंकरराव मेटकरी. तर काय तुम्हाला म्हणायचं काय म्हणला? कल हां, आता निवडणूक आहे, तुमच्या गावाचा कल कुणाकडे आहे? भारतीय जनता पार्टीकडे आहे का मित्र पक्षाकडे आहे? आता जे आमच्या सहकाऱ्यांना तुम्ही प्रश्न विचारला भारतीय जनता पार्टीकडे का कल वाढला युवकांचा, तर मुळात भाजपमधील जी नेतृत्व करणारा माणूस आहे माळशिरस तालुक्यातला तीच मुळात अतृप्त आत्मा आहे. आणि त्याच्या मागची कार्यकर्ते जी ती अतृप्त आहेत, अतृप्त ह्या आत्मा आहेत. हे भटकतात, इथं मिळेल तिथं मिळेल, तिथं मिळेल इथं मिळेल, काही मिळणार नाही. खासदार साहेब आमदार साहेबांनी ज्या दिवशी फॉर्म भरायची शेवटची मुदत ते सांगितलं सापडा साप, तीच विषय होणार ना. त्याच्या समोर उभा राहून तुम्हाला सांगतो. धन्यवाद. ती अतिशय चांगला शब्द कुठला अजून एकदा सांग? आत्मा, अतृप्त आत्मा. इकडं भटक तिकडं भटक, इकडं गावते की तिकडं गावते, काय गावत नाही. पण काय त्यांनी सुद्धा ताकद लावल्या, काही लावू दे, किती लावू दे, काय उपयोग होणार नाही. त्यांच्याकडे सरकार आहे, त्यांच्याकडे सगळंच आहे. किती असू दे, जनता दूध खुली नाही. आमच्याकडे उपमुख्यमंत्री आमच्याकडे आहेत 2, त्यांच्याकडे नुसता मुख्यमंत्रीच आहे. ह्यांनी कुबड्या काढून घेतल्या ना, कसं करायचं? नाही आता स्वर्गीय अजित पवार आता आपल्यामध्ये नाहीत, परंतु ठीक आहे, आता एकनाथ शिंदेची आणि अजितदादाची राष्ट्रवादी आपल्याबरोबर आहे. ठीक आहे. आता तर हे होते बांगर्डे येथील ग्रामस्थ आणि ते उत्साहामध्ये आहेत की येणाऱ्या 5 फेब्रुवारीला ते मतदान करणार आहेत आणि गावाचा कल एकूण त्यांनी सांगलेला आहे.
आपण टॉक 18 मराठी, महापर्व आणि महर्ष डिजिटलच्या माध्यमातून माळशिरस तालुक्यातील 9 जिल्हा परिषदचे गट आणि 18 पंचायत समितीचे गण भ्रमण करतोय. माळशिरस तालुक्यातल्या मतदाराचं म्हणणं काय आहे, त्यांचा कल कोणाकडे आहे, कोणाला मतदान करायचं ते आता आपण ऐकलं.